दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो। हा दिवस ज्येष्ठ कवी वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनी असतो। परंतु अलीकडच्या काळात एक नवा वैचारिक प्रवाह समोर येतोय। तो म्हणजे मराठी भाषा दिन हा 1 ऑगस्ट रोजी म्हणजेच साहित्यरत्न लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी का नसावा। आज आपण कोणत्याही वादात न पडता या दोन्ही महान साहित्यिकांच्या साहित्याची, त्यांच्या जीवन प्रवासाची आणि मराठी भाषेला त्यांनी दिलेल्या जागतिक ओळखीची तुलना करणार आहोत। कोणाचे साहित्य मराठी माणसाच्या आणि जगाच्या काळजाला जास्त भिडले, कोणाच्या साहित्यातून समाजाचे वास्तववादी चित्रण झाले, आज याची चर्चा करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। प्रथम आपण कुसुमाग्रजांबद्दल बोलू। शिरवाडकर हे मराठी साहित्यातील एक मोठं नाव। विशाखा सारख्या काव्यसंग्रहातून त्यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवलं। नटसम्राट या त्यांच्या मराठी नाटकाने रंगभूमीला एक वेगळीच उंची दिली। परंतु हे नाटक शेक्सपियरच्या किंग लिअर या नाटकाच्या मूळ संकल्पनेवर आणि ओथेलोच्या काही छटांवर आधारित आहे। त्यामुळे त्यांच्या साहित्यावर एक टीका नेहमीच केली जाते, ती म्हणजे त्यांचे साहित्य हे कल्पना विलासात रमणारे आहे। त्यांनी शेक्सपियरच्या किंग लिअर वरून नटसम्राट लिहिले, तर इतर अनेक विदेशी साहित्याचा अनुवाद मराठीत केला। म्हणजेच त्यांनी बाहेरील ज्ञान मराठीत आणले, जे नक्कीच स्तुत्य आहे। परंतु ते समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत पोहोचले का, हा प्रश्न उरतोच। शिवाय त्यांनी नवीन मूळ मराठी साहित्य कमी निर्माण केलं, तर अनुवादच जास्त केलेत। दुसऱ्या बाजूला आहेत साहित्यरत्न लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊंचं साहित्य। अण्णाभाऊंचे जीवन ही एक महागाथा आहे। केवळ 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ पुढे साहित्य रत्न म्हणून ओळखले जाऊ लागले। शाळेतल्या एका ब्राह्मण शिक्षकाने मांगाचं पोर शाळेत कसं असा प्रश्न विचारून त्यांना शाळेबाहेर काढलं। परंतु त्याच अण्णाभाऊंनी मराठीला आपल्या लेखणीतून घराघरात पोहोचवलं। अण्णाभाऊंचे साहित्य हे केवळ कल्पना विलास नाही, तर ते वास्तववादी आहे। जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव असं म्हणणाऱ्या अण्णाभाऊंनी साहित्यातून क्रांती पेरली। त्यांनी 35 कादंबऱ्या, अनेक लोकनाट्ये आणि कथा लिहिल्या। फकीरासारखी कादंबरी आजही जागतिक साहित्यात मानाचे स्थान राखून आहे। अण्णाभाऊंच्या साहित्यातून लोकांच्या समस्या, समाजातील विदारक परिस्थिती व जीवनाचे चिंतन दिसते। कंस तोडून पोट भरायचं असतं, कुणाचं डोसकं फोडून नाही, हा त्यांच्या फकीरामधील एक संवाद जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो। या व अशा अनेक संवादातून त्यांनी अगदी सहजरित्या जीवन दर्शन घडवून आणले। जेव्हा त्यांचा कोंबडी चोर पाटलाला म्हणतो की पाटील, या फुटक्या बशीला स्वातंत्र्य मिळालंय की कान तुटलेल्या कपाला स्वातंत्र्य मिळालंय, तेव्हा 1947 साली इंग्रजांकडून मिळालेलं स्वातंत्र्य त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं का, हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही। शिरवाडकरांनी निर्माण केलेलं साहित्य व अण्णाभाऊंनी निर्माण केलेलं साहित्य यात काही मौलिक फरक आहे। शिरवाडकरांनी विदेशी साहित्याचे मराठीत भाषांतर केले, या उलट अण्णाभाऊंनी अस्सल मराठी मातीतील साहित्य निर्माण केलं। त्याचे भाषांतर रशियन, चेक, पोलिश आणि इंग्रजी यांसारख्या जागतिक भाषांमध्ये झाले। म्हणजेच अण्णाभाऊंनी मराठीची ओळख ही 7 समुद्रापार नेली असेच म्हणावे लागेल। दुसरं असं की शिरवाडकरांचे साहित्य हे अभिजात वर्गासाठीचे होते, तर अण्णाभाऊंचे साहित्य हे कष्टकरी, शेतकरी आणि बहुजनांच्या वेदना मांडणारे होते। पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नसून कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे, हे सांगण्यासाठी लागणारे धाडस केवळ अण्णाभाऊंकडेच होते। असे असताना मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीलाच का? अण्णाभाऊंनी निर्माण केलेले साहित्य हे विस्ताराने आणि गुणवत्तेने शिरवाडकरांच्या तुलनेने खूप मोठे आणि वास्तववादी आहे। ज्या माणसाला शाळेतून हकलले गेले, त्या माणसाचे साहित्य आज विद्यापीठांमध्ये शिकवले जाते, हा मराठी भाषेचा सर्वात मोठा गौरव नाही का? ज्यांनी मराठी भाषेला जगभरात प्रतिष्ठा मिळवून दिली, ज्यांच्या साहित्याने समाजाच्या डोळ्यात अंजन घातले, त्या अण्णाभाऊंच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन साजरी होणे हे जास्त न्यायसंगत वाटते। अण्णाभाऊंनी केवळ मनोरंजन नाही केले, तर समाज व्यवस्था बदलण्यासाठी या साहित्याचा शस्त्र म्हणून वापर केला। त्यांचे साहित्य आजही तितकेच प्रासंगिक आहे।
शिरवाडकरांचे योगदान नाकारता येणार नाही, परंतु जेव्हा आपण मराठी भाषेची अस्मिता आणि जागतिक ओळख यांचा विचार करतो तेव्हा अण्णाभाऊ साठे यांचे नाव अग्रक्रमाने येते. 1.5 दिवस शाळेत गेलेल्या माणसाने साहित्याचा डोंगर उभा केला, हे मराठी भाषेचे सर्वात मोठे यश आहे. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीलाच का असावा, की तो 1 ऑगस्टला अण्णाभाऊंच्या जयंती दिनी साजरा व्हायला पाहिजे? यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा.